मित्र हो, चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. क्रांती आणि प्रतिक्रांती लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भाग 12. ब्राह्मणांना दिलेले बाकीचे हक्क आर्थिक स्वरूपाचे आहे. ते खालीलप्रमाणे. श्लोक क्रमांक 8.37. ज्यावेळी विद्वान ब्राह्मणाला पूर्वीच्या काळी ठेवलेला खजिना सापडतो त्यावेळी तो सर्व खजिना स्वीकारू शकतो, कारण तो सर्व गोष्टींचा स्वामी आहे. श्लोक क्रमांक 8.38. ज्यावेळी राजाला जमिनीत लपविलेले धन म्हणजे खजिना मिळतो त्यावेळी राजाने त्यातील अर्धे धन ब्राह्मणाला द्यावे आणि बाकीचे सरकारी खजिन्यात ठेवावे. 9.333. पण ज्या राजाला आपला मृत्यू समीप आला आहे असे वाटते त्याने दंडापासून जमा झालेली सर्व संपत्ती ब्राह्मणांना द्यावी. आपले राज्य मुलाला द्यावे आणि युद्धात मृत्यू पत्करावा. श्लोक क्रमांक 9.187. मृतांच्या सपिंडापैकी जो सर्वात जवळचा 3 पिढ्यातील असेल त्याचा माणसाच्या मालमत्तेवर हक्क असतो. त्यानंतर आध्यात्मिक शिक्षक हा सकुल्य म्हणजे वारस समजावा किंवा शिष्याला वारस समजावा. 9.188. परंतु यापैकी कोणताही वारस नसेल तर जे विधान निष्पात आहेत, शुद्ध व आत्मसंयमी आहेत असे ब्राह्मण मालक बनतील व या प्रकारे कायद्याचे उल्लंघन होणार नाही. श्लोक क्रमांक 9.189. राजाने ब्राह्मणांची मालमत्ता कधीही घेऊ नये हा निश्चित नियम आहे, परंतु इतर जातीतील मृतांचे वारस नसतील तर ती मालमत्ता राजाने ताबडतोब घ्यावी. म्हणून या प्रकारे हे कायदे हक्क व काही गोष्टीपासून मुक्तता ब्राह्मणांना प्रदान केली आहे. राजा ब्राह्मण असल्याचे ते निदर्शक आहेत. ब्राह्मणशाहीचे पाठीराखे ब्राह्मणशाहीच्या श्रेष्ठत्वावर व सर्वोत्तम स्वरूपावर त्यांचा इतका गाढा विश्वास होता की त्यांना या अतिरिक्त हक्काबाबत काही सबबी देण्याचीही गरज वाटली नाही. म्हणून ब्राह्मणावर लादलेल्या काही निर्बंधाबाबत तक्रार करण्यास ते हयगय करीत नाहीत. म्हणून ब्राह्मणावर काही निर्बंध लादले आहेत ते खरे आहे. हे करण्याचा उद्देश म्हणून ब्राह्मणापुढे दरिद्री राहण्याचा आणि सेवा करण्याचा आदर्श ठेवला होता हे दाखविणे हा होता. परंतु या निर्बंधाकडे बोट दाखवून म्हणून ब्राह्मणापुढे दारिद्र्याचा व सेवेचा आदर्श ठेवला होता हे समजणे हे सर्व चुकीचे आहे. अशा प्रकारचा अर्थ काढण्याला मनुस्मृतीत काहीही आधार नाही. हे निर्बंध घालण्याचा मनूचा उद्देश समजून घ्यावयास असेल तर 2 गोष्टी ध्यानी घ्याव्या लागतील. पहिली गोष्ट, मनूने ब्राह्मणांना समाज व्यवस्थेत जे स्थान दिले त्याचा व दुसरी म्हणजे या निर्बंधाच्या स्वरूपाचा विचार करावा लागेल. मनूने समाज व्यवस्थेत ब्राह्मणांना दिलेले स्थान सर्वश्रेष्ठ अगदी स्पष्ट शब्दात ग्रंथित केले आहे. ही गोष्ट महत्त्वाची असल्याने पूर्वी उद्धृत केलेले श्लोक मी पुन्हा देत आहे. श्लोक क्रमांक 1.93. ब्राह्मण हा ब्रह्माच्या मुखातून निर्माण झाला असल्याने, प्रथम जन्माला आला असल्याने, तो वेद जाणत असल्याने तो सर्व चराचर सृष्टीचा स्वामी आहे. श्लोक क्रमांक 4.2. ब्राह्मणाने अशी उपजीविकेची साधने वापरावीत की ज्यामुळे दुसऱ्याला वेदना किंवा त्रास होणार नाही वा कमीत कमी वेदना किंवा त्रास होतील व संकटात नसेल त्यावेळी त्याने हीच उपजीविकेची साधने वापरावीत. श्लोक क्रमांक 4.3. आपल्या फक्त उपजीविकेसाठी त्याने त्याच्या वर्गासाठी ठरवून दिलेल्या निर्दोष व्यवसायाच्या द्वारा आपल्या शरीराला अधिक कष्ट न देता मालमत्ता जमवावी. श्लोक क्रमांक 8.337. चोरीच्या बाबतीत शूद्रांचा गुन्हा 8 पट, वैश्याचा 16 पट
आणि क्षत्रियाचा 32 पट समजावा. 8.338 ब्राह्मणांचा गुन्हा 64 पट समजावा किंवा 100 पट या 64 पटीचा दुप्पट समजावा. 8.383 जर ब्राह्मणाने इतर 2 वर्णांच्या संरक्षित स्त्रीशी संभोग केला तर 1000 पण दंड करावा. शूद्राच्या संरक्षित स्त्रीशी जर हा गुन्हा केला तर क्षत्रिय व वैश्याला 1000 पण दंड करावा. श्लोक क्रमांक 8.384 क्षत्रियांच्या असंरक्षित स्त्रीशी संभोग केला तर वैश्याला 500 पण हाच गुन्हा क्षत्रियाने केला तर त्याची गाढवाच्या मुताने हजामत करून तितकाच दंड करावा. श्लोक क्रमांक 8.385 ब्राह्मणाने जर असंरक्षित स्त्रीशी क्षत्रिय वैश्य वा शूद्र स्त्रीशी समागम केला तर त्याला 500 पण दंड करावा, परंतु अतिशूद्र स्त्रीशी समागम केला तर त्याला 1000 पण दंड करावा. ब्राह्मणावरील हे निर्बंध त्याला समाजात जे स्थान म्हणून दिले त्याच्या पार्श्वभूमीवर पाहिले तर या निर्बंधाचा उद्देश ब्राह्मणाला दुःख व्हावे वा त्याचा छळ व्हावा यासाठी नाही हे उघड होते. या उलट ज्या उच्चतम स्थानावर मनुने ब्राह्मणाला बसविले आहे त्या स्थानापासून त्याचे पतन होऊ नये व तो अब्राह्मणांच्या दृष्टीतून उतरू नये यासाठी हे निर्बंध आहेत हे लक्षात येते. मनुस्मृतीतील इतर तरतुदीवरून मनुचा उद्देश ब्राह्मणांना गरीब व निराधार बनवावे हा नव्हता हे स्पष्ट होते. या संदर्भात मनुस्मृतीतील ब्राह्मण संकटात असेल तर त्याने कसे वर्तन करावे या नियमांना वाचावे. 10.80 अनेक व्यवसायातील ब्राह्मणासाठी योग्य व्यवसाय वेद शिकविणे, क्षत्रियासाठी लोकांचे संरक्षण करणे व वैश्यासाठी व्यापार करणे हा आहे. 10.81 परंतु वर उल्लेखिलेला व्यवसाय करून जर ब्राह्मणांची उपजीविका होत नसेल तर त्याने क्षत्रियासाठी सांगितलेले व्यवसाय करावे, कारण क्षत्रिय हे दर्जाने त्याच्या खालोखाल आहेत. 10.82 या दोन्ही प्रकारच्या व्यवसायापासून जर त्याचे पोषण होऊ शकत नसेल तर काय करावे या प्रश्नाचे उत्तर त्याने वैश्याचा व्यवसाय करावा, त्याने शेती वा गुरे राखण्याचे काम करावे हे आहे. श्लोक क्रमांक 10.83 पण ब्राह्मण व क्षत्रिय यांनी वैश्यांचा व्यवसाय करताना त्यांनी शेती करण्याचे काळजीपूर्वक टाळावे, कारण त्यामुळे अनेक प्राण्यांना हानी पोहोचते व तो व्यवसाय दुसऱ्यावर अवलंबून आहे. श्लोक क्रमांक 10.84 काही जण असे म्हणतात की शेती व्यवसाय हा सर्वात उत्तम आहे, परंतु सदाचारी माणसे उपजीविकेचे हे साधन सदोष मानतात, कारण लोखंडाचा फाळ असणारे लाकडी अवजार म्हणजेच नांगर धरणीला आणि जमिनीत राहणाऱ्या सजीवांना हानी पोचवितात. 10.85 परंतु जर एखाद्याने अन्य उपजीविकेचे साधन नसल्याने आपल्या कर्तव्याबाबत निर्बंध पाळले नाही, त्याने आणखी संपत्ती वाढविण्यासाठी वैश्य विकतात त्या वस्तू विकाव्यात, फक्त त्यात खालील अपवाद करावेत. ब्राह्मणावर जे निर्बंध घातले आहेत ते तो त्याच्यासाठी सांगितलेल्या व्यवसायात त्याची भरभराट होत आहे तोपर्यंतच लादलेले आहेत. त्याच्यावर संकट आले व त्याचे हाल होऊ लागले की त्याला कोणताही व्यवसाय करण्याची परवानगी आहे व कोणताही व्यवसाय केला तरी तो आपले ब्राह्मणत्व गमवत नाही व आपण आपत्तीत आहेत की नाही हे ठरविण्याचा हक्क ब्राह्मणाला स्वतःलाच आहे. त्यामुळे भरभराटीत असलेल्या ब्राह्मणालाही इतर व्यवसाय करून आपल्या उत्पन्नात भर घालण्यावर बंधन नाही, फक्त त्याने आपल्या मनाशी आपण आपत्तीत आहोत असे समजून घेतले पाहिजे. मनुस्मृतीत ब्राह्मणांना भौतिक फायदे मिळवून देणाऱ्या आणखीही इतर तरतुदी आहेत. त्या दक्षिणा आणि दानाच्या स्वरूपात आहेत. धार्मिक समारंभाचे पौरोहित्य केल्याबद्दल मिळणारे शुल्क म्हणजे दक्षिणा.
ब्राह्मणशाहीत भरपूर धार्मिक कर्मकांडे आणि समारंभ आहेत. ब्राह्मणाला उत्पन्नाचे हे केवढे मोठे साधन आहे याची कल्पना करणे कठीण आहे. पुरोहिताचे शुल्क बुडण्याची शक्यता नव्हती, कारण दक्षिणेला जे धार्मिक महत्त्व देण्यात आले होते त्यामुळे दक्षिणा नियमित मिळू शकत असे. परंतु तरीही मनूने ब्राह्मणांनाही फी वसूल करण्याचा हक्क मिळवून दिला आहे. श्लोक क्रमांक 11.38. ब्राह्मण जर श्रीमंत असूनही अग्नमेद्य म्हणजे प्रजापतीस पवित्र असणारा घोडा करण्यासाठी दक्षिणा देणार नाही, तर तो ज्याने पवित्र होम केलाच नाही त्याच्या बरोबरीचा समजावा. 11.39. ज्याची श्रद्धा आहे व ज्याचा आपल्या इंद्रियावर ताबा आहे अशा माणसाने अनेक सदाचार केले तरी त्याने यज्ञासाठी ठरवून दिलेल्या दक्षिणेपेक्षा कमी दक्षिणा देऊ नये. 11.40. जर यज्ञात फार थोडी दक्षिणा दिली तर इंद्रिय म्हणजे स्पर्श आणि कृती करणारी, सन्मान, स्वर्गसुख, दीर्घायुष्य, मुले, गुरे आदी या सर्वांचा नाश होतो आणि म्हणून त्याचे उत्पन्न कमी आहे त्याने यज्ञ करू नये. आपली दक्षिणा वसूल करण्यासाठी पुरोहिताने काहीही केले तरी तो कायद्याने गुन्हा समजू नये या मर्यादेपर्यंत मनू ब्राह्मणांच्या हितरक्षणाबाबत गेला आहे. श्लोक क्रमांक 8.349. ब्राह्मणाने स्वतःच्या संरक्षणासाठी, पुरोहिताच्या दक्षिणेसाठी, स्त्रियांच्या व ब्राह्मणांच्या संरक्षणासाठी जर संघर्ष केला व त्यासाठी जर त्यात कुणाला ठार केले तर ते पाप समजले जात नाहीत. दानाची तरतूद हेच ब्राह्मणाच्या उत्पन्नाचे मोठे साधन असते. म्हणून राजाने ब्राह्मणांना दान केले पाहिजे असा आदेश दिला आहे. श्लोक क्रमांक 7.79. राजाने विविध श्रौत यज्ञाच्या वेळी उदारपणे दक्षिणा वाटावी आणि पुण्य संपादनासाठी ब्राह्मणांना संपत्ती आणि सुख द्यावे. श्लोक क्रमांक 7.82. जे ब्राह्मण वेदांचे अध्ययन करून गुरुच्या गृहातून परत आले आहेत अशा ब्राह्मणांचा राजाने सत्कार करावा. यावेळी ब्राह्मणांना जो पैसा दिला जाईल तो राजाचा अविनाशी खजिना होय असे मी जाहीर करतो. 7.83. चोर किंवा शत्रू तो घेऊ शकणार नाहीत, तो हरवू शकणार नाही आणि म्हणून राजाने हे अविनाशी धन ब्राह्मणाकडे सोपवावे. श्लोक क्रमांक 9.4. वेदाचे शिक्षण ज्याने घेतले आहे अशा ब्राह्मणांना राजाने यज्ञासाठी योग्य ती सर्व प्रकारची रत्ने आणि देणग्या द्याव्यात. मनूने राजाला दिलेले हे आदेश ब्राह्मणांची पोकळ अशी राहिल्या नाहीत. या आदेशांचा ब्राह्मणांनी पुरेपूर फायदा घेतला. हे भूगर्भ शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या राजपत्रांच्या संख्येवरून स्पष्ट होते. या प्रकारे राजांना ब्राह्मणांनी मूर्ख बनवून धूर्त, आळशी आणि निष्क्रिय ब्राह्मणांना गावेच्या गावे दान देण्यास कसे प्रवृत्त केले हे एक आश्चर्य आहे. आधुनिक काळात ब्राह्मणांकडे जी संपत्ती आहे त्यातील बहुतांश धार्मिक पण मूर्ख राजांना धर्मू ब्राह्मणांना फसवून मिळवलेली आहे. म्हणून केवळ राजांनाच दानाचे आदेश देऊन त्यांना ब्राह्मणाची शिखर बनविले नाही, तर दानाच्या संदर्भात सर्वसामान्य माणसांनाही लुबाडण्याची संधी त्याने ब्राह्मणांना दिली. मनूने हे 3 प्रकार केले. प्रथमतः ब्राह्मणांना देणग्या वा दान देणे हे माणसाचे पवित्र कर्तव्य आहे असे त्याने सांगितले आणि ब्राह्मणाला दिलेले दान सर्वात उच्च प्रकारचे दान आहे असे नमूद केले.